नमस्कार, आकाशवाणीचे लबाड केंद्र आजच्या प्रादेशिक बातम्या। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जास्त दगदग झाल्यामुळे आजारी पडल्याने गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे। पर्यायी वाहतूकीसाठी नंदिवाला वसाहत ते कारवाडी मार्ग रोकडेश्वर नगर असा वळण्याने खान परिसर चक्का जमा। कारवाडी येथील तळ्याला अचानक आग लागल्याने पाण्यातील मासे झाडाला उलटे लटकले। खान पोलीस स्टेशनचे 500 पोलीस घटनास्थळी दाखल, मात्र ही घटना आमच्या पोलीस स्टेशनची हद्दीतील नाही म्हणून केली टाळाटाळ। मात्र रोकडेश्वर नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गुबुगुबू नंदीवाले यांनी दाखल करून घेतली फिर्याद। कारवाडीचे आधारस्तंभ श्री दीपकराव विठ्ठल लागलावे हे खास विमानाने दिल्लीत दाखल। काल पहाटे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ सूत्राची माहिती। नगर मनमाड महामार्गावरील मुंगी आणि हत्तीचा भीषण अपघातात हत्ती जागीच ठार, मात्र महामार्गावरील CCTVला चकमा देत फरार पोलिसांनी मुंगी खान परिसरात दडवून ठेवण्याचा संशय। दिल्लीवरून कारवाडी येथील निघालेले विमान अचानक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नंदीवाल्यांच्या पालावर उतरवले, मात्र पंक्चर काढल्यानंतर विमान लगेच लँड होणार। प्रवाशांनी नंदीवाल्यापासून सावधानगी बाळगा। वा वा, खूप सुंदर बातम्या। तुम्ही नक्कीच हसाल आणि तुमचं मनोरंजन होईल अशाच या बातम्या आहेत। पाण्याची टंचाई आल्याने गोदावरी नदीतून पोंग्याची पाईपलाईन करून पाण्याची टंचाई केली दूर। आता शहरातील लोकांना आंघोळीचा मार्ग मोकळा। काल सावहीर बाजारात जाती तुफान मारामारी टोमॅटोचे डोके फुटले, 10 वांग्यांची देठ तुटली आणि बटाटे दादा गंभीर जखमी झाले। बटाटे दादांना जवळच्या नंदीवाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। संध्याकाळी एका बाईने दळण दळण्यासाठी टाकले। गावातील किड्यांनी रात्रीतून चक्कीच फरार केली। श्वान पथकाने काढलेल्या मार्गानुसार चक्की घेऊन किड्यांचा प्रवास पुंदांब्याच्या दिशेने झाल्याचा संशय। धन्यवाद।